मंडळी, गुड मॉर्निंग. सर्वात अगोदर सगळ्यांना हॅपी इंडिपेंडन्स डे. तर मंडळी, आज आहे बघा 15 ऑगस्ट आणि आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष झालेत आणि आज आहे 80वा स्वतंत्र दिन. तर आजच्यासाठी आपल्या सर्वांनाच हा एक दिवस खूप खास असणार आहे. आणि तर मंडळी, चला आता आपण 15 ऑगस्टच्या दिवसाची सुरुवात करूया. तर गाईज बघा, इकडं मुलींना आता स्कूलला जाण्यासाठी मस्त असं छानपैकी आवरलेत. सकाळी आज लवकर उठलेत बघा. काल आम्हाला घरी यायला 12-12:30 वाजले, तरी पण आज मुली इंडिपेंडन्स डे असल्यामुळे बघा लवकर उठलेत. सन्निधी, आज काय आहे बाळा? 15 ऑगस्ट. 15 ऑगस्ट इंडिपेंडन्स डे. बोल की मंडळींना हॅपी इंडिपेंडन्स डे म्हणून. हॅपी इंडिपेंडन्स डे. ऑल ऑफ यू. लव यू. काय ग? हां, तर गाइस, आज 18th इंडिपेंडन्स डे आहे. तर सर्वांना हॅपी इंडिपेंडन्स डे. मागल्या साईज का तुला पण 2 ड्रेस दिलते की मस्त असलं? ते नेऊन देते माघारी मी. आणि सर मग दुसरा दे. गाईज बघा, समृद्धी बँडमध्ये आहे, त्यामुळं बँडमध्ये कशामध्ये आहेस तू? खरं बँडमध्ये साईड ड्रममध्ये आहे बघा, त्यामुळे तिला बँड ड्रेस घालायचा आहे आज. यांना रेग्युलर युनिफॉर्म आहे, हिला ट्रॅकसूट आहे आणि त्याच्यावर बँड ड्रेस घालायचा आहे बघा. हां, आमची पिल्लू कशी दिसायला लागली कमेंटमध्ये सांगा तेवढं. मम्मी आमची पिल्लू कशी दिसते बघा, कमेंटमध्ये कळवा. आणि मी पण हां. सन्नी ते छान दिसते का मी छान दिसते? हे बोरचं एक सगळं वायर कसं काढून टाकलंय, कसं दिसायला, कधी बोर आणून बसतील काय माहिती. त्याला ऐकलं की मध्ये किती त्याला हे केलं. थांब. तर गाईज बघा, आमची इशू किती छान आवरली आहे इकडं इंडिपेंडन्स डे स्पेशल. हॅपी इंडिपेंडन्स डे बोल बा. पेंडन्स डे. हो, काय म्हणते तुमची मुलगी? हॅपी पेंडन्स डे. हॅपी इंडिपेंडन्स डे म्हण. हॅपी इंडिपेंडन्स डे. ओके. तर गाईज, इशू कशी वाटायला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. छान वाटायली. बघ मागे हेअर बी, अहो गजरा बिजरा लावलाय की बघ. काहीच बघा किती छान दिसायला लागली. भारत माता. हीच भारत माता आहे. जाऊ आता आवरलाय. होय होय, मगाशीच कशी तरी वाटत होती. गाईज या खायला. हे बघी, याला खायचं सुचले नसता. माझ्याकडे सुद्धा आहे. माझी बेल. काय अरे वा, मला पण जेव्हा मिळते शाळेत जिलेबी लाडू पेढा मिळते की नाही? आला बघती. लाडू भेटते, ते पण एकच भेटते. तू काय आवडते का नाही यावर्षी? पुढच्या वर्षी स्वातंत्र्य दिनाला जायचंय आपल्याला. हा, आजीला बघून हसते बघा. तर काहीच बघा, आता आम्ही सगळे कोमलताई आणि आमच्या सासूबाई आम्ही चाललोय बघा आता स्कूलवर. सेलिब्रेशन झाला शेता. तर काय झालंय बघा आता स्कूल जवळ. आवाज तर काही ना, हाय हाय चालू आहे, प्रेयर चालू आहे की. हो, पॅरेंट्स कोण आहे का? आपणच आहे. तर गाईज इकडे प्रेयर चालू आहे बघा. प्रेयर झालेलं आहे. तर मंडळी, आज आम्ही आलोय बघा मुलांच्या स्कूलमध्ये. अल्फोन्सो स्कूल जाते ते. तर आम्हाला पोहोचायला बघा आज थोडं लेटच झालं होतं आणि लेट झालं, पण आम्ही बघा पोहोचलो तर आमच्या समोर एक छान आणि सुंदर असं दृश्य आम्हाला दिसलं आणि ते बघून आम्हाला खूपच छान वाटलं बघा. तर ते असं होतं की आपल्या स्कूलमध्ये गेल्या बघा मुली लेझिमच्या तालावर सुंदर डान्स करत होत्या आणि गाणं होतं देश रंगीला. देश रंगीला या गाण्यावरती मुलींनी बघा खूपच सुंदर परफॉर्मन्स केला होता. लेझिमचा ताल, मुलींचा उत्साह आणि 15 ऑगस्टचा हा देशभक्तीचा माहोल, खरंच खूप वातावरण सुंदर झालं होतं. मुलांचा हा उत्सव पाहताना मलाही खूप छान वाटलं आणि आपल्या मुलांच्या कार्यक्रमाची काही क्षण मी कॅमेऱ्यात कैद करून घेतली बघा. आणि इकडे बघा ग्राउंडवर सगळे मुलं मुली किती छान शिस्तीत बसलेले दिसत आहेत आपल्याला. कार्यक्रमाचा आनंद घेताना त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह देखील बघा अगदी पाहण्यासारखा होता. तर इकडे बघा मंडळी, आता परत एकदा त्याच मुली संदेशी आते हे या गाण्यावरती खूप सुंदर डान्स करताना आपल्याला दिसत आहेत. कॉपीराईटमुळे मी गाण्याचा ओरिजिनल साऊंड म्यूट करून मी माझ्या व्हॉईसमध्ये हा भाग सांगते.
15 ऑगस्ट असल्यामुळे बघा संपूर्ण स्कूलच्या परिसरात एक वेगळा देशभक्तीचा माहोल निर्माण झाला होता इकडे. आणि मुलींचा सुंदर डान्स, त्यांचा उत्साह आणि हे वातावरण बघून खरंच एकदम असं अंगाला काटा फुटत होते माझे. म्हणजे एवढं छान देशभक्तीचं वातावरण इकडे झालं होतं. यानंतर बघा प्रमुख पाहुण्यांचं भाषण सुरू झालं होतं इकडं. त्यांनी बघा अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीने आपले विचार मांडले, जेणेकरून उपस्थित प्रत्येकाला त्यांचा संदेश सहज समजेल. विशेष म्हणजे मराठीसोबतच त्यांनी इंग्लिशमधूनही खूप छान पद्धतीने भाषण केलं. तर बघा या सगळ्या आहेत बँड ग्रुपच्या मुली आणि ही शेवटची साईड ड्रम घेऊन चालली आहे ना, ती समृद्धी आहे बघा. कार्यक्रम बघा संपल्यानंतर इकडं स्कूलच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी छान अशी मिठाईची व्यवस्था केली होती. बघा भरपूर अशी जिलेबी आणि बुंदीचे लाडू आणले होते आणि बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना अगदी छान पद्धतीने ही मिठाई वाटली जात होती बघा. आणि मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद तर बघा पाहण्यासारखाच होता. आणि अशा प्रकारे स्कूलमधला आजचा हा सुंदर 15 ऑगस्टचा कार्यक्रम इथेच संपवून तिरंग्यासमोरची ही सुंदर रांगोळी कॅमेऱ्यात कैद करून आता आम्ही घरच्या दिशेने तर निघालो. काय इकडे बघा आजी आणि आजी बसली ती बघा मॅगी खात. तर मैत्रिणींनो, तुम्हाला सकाळच्या इंडिपेंडन्स डेच्या सेलिब्रेशन नंतर डायरेक्ट भेटते बघा संध्याकाळी 8 वाजता आपल्या डिनर टायमाला. तर मंडळी आज आम्ही गेलो होतो बनाळीला आमच्या सासूबाईंना सोडायला आणि त्यासोबत बनाळीत बघा आमच्या शेजारच्या आजी एक एक्सपायर झालं होते आज. त्यामुळं म्हणजे आम्ही काय आजचा बनाळीला जाताना किंवा तिथला काही आज ब्लॉग घेतला नाही. तर बनाळीला आमच्या सासूबाईंना सोडलो आणि आलो आम्ही संध्याकाळी 6 वाजता बघा. आणि आले मी स्वयंपाकालाच लागली होती. मग आता बसले बघा जेवायला. टाईम झाले 8:30ला, अजून 10 मिनिट कमी आहे. तर आम्ही बनाळीनं येताना बघा भूक लागली होती म्हणताना येताना आम्ही वडापाव वगैरे घेऊन आलो होतो ते पेहळी फाट्यावरनं. आणि समृद्धी आणि सन्निधी पण स्नेहल त्यांच्यासोबत त्यांच्या मैत्रिणीच्या गावाला कुठे गेलं तरी सावळजला काहीतरी बोलले होते त्यांनी. मग तिकडे गेली होती मुली पण. मग त्यांनी तिकडनं जेवून आलेत बघा. आत्ता जस्ट 8 वाजता आलेत त्यांनी. आणि आता वडापाव खाल्ल्यामुळे आमच्या आऊंना भूक नाही म्हणून थोड्या वेळाने जेवतो म्हणले. आणि मला करायचं आहे कंप्लीट आपलं चॅलेंज. त्यामुळे मला पण भूक नाही आहे, पण आता 8:30 वाजेपर्यंत जेवायला पाहिजे म्हणून म्हटलं आता जेवून घेऊया आपण. आणि इकडं बघा गाईज मी बनाळीतनं येताना बघा आमच्या शेतातलं ही छान अशी कोवळी काकडी आणल्या गाईज. किती छान आहेत बघू शकता तुम्ही. इकडं एकदम कोवळी इतकी काकडी लागल्या ना गाईज. मी इतक्या वेळा गेल्या पण कधी वेलीकडे बघितलंच नाही. मग आज गेल्यावर आमच्या सासूबाई म्हणल्या काकडी आहेत छान घेऊन जा, कवळी आहेत, पुन्हा तू येऊपर्यंत निभार होतीत म्हणल्या. तर जाऊन बघा चेक केलं, इतकं वेलीमध्ये काकडी भरली होती ना. मग एवढं सारं काकडी घेऊन आलो आहे बघा. किती कवळी आहेत काकडी. चला आता मस्त जेवण करूया. तर जेवणामध्ये बघा इकडं आहे गाईज मी बनवलं शेंगदाण्याची आमटी. का तर आज जेवायला मी आणि ह्याने तेवढंच आहे, समू पण काही जेवत नाही म्हणला, त्यामुळे थोडीच बनवली आमच्या आवडपुरतं आणि माझ्यापुरतं. आणि इकडं बघा ही बनवलं थोडीशी आंबाड्याची चटणी. आज सकाळी मम्मी आणि पप्पा आले होते तर त्यांनी तिकडनं येताना बघा ही आणली होती आंबाड्याची भाजी आणि त्याचं मी ही चटणी बनवली बघा. आणि इकडं आहेत गरमागरम चपात्या. चला तर मंडळी मग मस्त असं जेवण करून घेऊया. तुमचं जेवण वगैरे झालं ना, नसेल तर या मग जेवायला. तर गाईज आजचा व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जे कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचसोबत चॅनलच्या शेजारी असलेल्या कोणत्या बटनला रे बेल आयकॉनला नक्की प्रेस करा, जेणेकरून आमचे उद्यापासून येणारे नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील. तर तोपर्यंत भेटूया आपण उद्याच्या एका नवीन आणि सुंदर ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.